डॉक्टर प्रशांत चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान। तर मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून होत आहे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून। स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व पैलवान नाना डोंगरे व्यायामशाळा निमगाव वाघा तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात संपन्न झाला। या कार्यक्रमात सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष तथा संत तुकाराम मल्टीस्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डायरेक्टर डॉक्टर प्रशांत डी चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी आजपर्यंत वेगवेगळे वृद्धाश्रमांना मदत, गोरगरीब मुले असतील त्यांना शालेय फीच्या स्वरूपात आर्थिक मदत व शालेय साहित्य वाटप, गरजूंना मोफत उपचार असे अनेक वाखाणण्याजोगे कार्य करून वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे। म्हणूनच डॉक्टर प्रशांत चव्हाण यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। पुरस्कार मिळाल्यानंतर डॉक्टर प्रशांत यांनी प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की मी समाजात अनेक उदाहरणं बघितली आहे, जिथे दात आहे तिथे चणे नाही अशी आजकालची काही परिस्थिती आहे। काहींना 2 वेळचे अन्न देखील भेटत नाही, तर ज्या मुलांना खरंच शिक्षणाची मनापासून आवड आहे परंतु परिस्थितीमुळे त्यांना शिकता येत नाही, ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपल्याला काही देणं लागतं, मग ते कुठल्याही स्वरूपात असो। त्यामुळे आत्तापर्यंत मी जे काही काम करत आलेलो आहे ते यापुढेही असंच चालू ठेवणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं। शिक्षक दिनानिमित्त पहिल्या सत्रात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, नंतर सर्वांसाठी स्नेहभोजन आणि दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन असे कार्यक्रमाचे नियोजन होते। या कार्यक्रमात ॲडव्होकेट राजेश आसाराम कातोरे, अध्यक्ष अहमदनगर बार असोसिएशन, पल्लवी हुंबरहंडे देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक जिल्हा, श्री राजेंद्र सुंदरदास फंड साहित्यिक व सामाजिक क्षेत्र, गीताराम नरवडे ज्येष्ठ कवी, आनंदा साळवे ज्येष्ठ कवी, कवी आत्माराम शेवाळे, पत्रकार बाळासाहेब कोठुळे, साहित्यिक कवी रूपचंद्र शिदोरे, कार्यक्रमाचे आयोजक पैलवान नानाभाऊ किसन डोंगरे, अध्यक्ष पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।